दिस इज मृण्मयी अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे मनू अँड मिहिर चॅनल. सो गाईज, जसं आम्ही प्रॉमिस केलं आहे की या चॅनलच्या एकाही व्हिडिओमध्ये बोर होणार नाही आहे. बट या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सर मस्ती अँड फुल ऑन फन. तर या चॅनलचा एकही व्हिडिओ स्किप करू नका. सो गाईज, वी आर बॅक आफ्टर सो लॉंग टाइम. And guys, one more thing, thank you so much for 36 subscribers. आणि आपली खूप मोठी फॅमिली झाली आहे. इट इज ऑल बिकॉज ऑफ यू. पूर्ण 36 सबस्क्रायबरची फॅमिली झाली आहे आणि असं अजून सपोर्ट करत तर एक बिग फॅमिली झाली. ओके गाईज, सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक थोडंसं वेगळं आहे. आज काही चॅलेंज प्लॅन नाही केला किंवा मी काही चॅलेंज करणार नाही आहे. आमचा एक चॅलेंजचा व्हिडिओ येणार आहे आणि तो कधी येणार आहे तुम्हाला व्हिडिओचा एंडमध्ये सांगते. आता आपण डिस्कस करू आजच्या व्हिडिओचा टॉपिक. सो आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे की मी इतके दिवस माझ्या चॅनल व्हिडिओ का पोस्ट करत नव्हते. त्याचं मेन रिझन तर हे होतं की माझ्या फायनल एक्झाम स्टार्ट होणार होत्या मार्च 9 मार्च का 10 मार्च माझ्या फायनल एक्झाम स्टार्ट होणार होत्या. ते माझ्या 20 तारखेपर्यंत चाललं होतं. त्याच्यामुळे हाफ मार्च तर माझ्या फायनल एक्झाम्स होत्या. नंतर सुट्टी लागल्यानंतर आम्ही फिरायला गेलो तर त्याचे व्हिडिओ मी बनवणार होते. बट त्याचे काहीतरी प्रॉब्लेम होऊन ते पण व्हिडिओज झाले नाही आणि ते पण पोस्ट करता आले नाही. नंतर आम्ही एक चॅलेंज शूट केला होता मी आणि बहिणी सोबत, काहीतरी ट्राय नॉट टू लाफ वगैरेचा. आणि त्याच्यानंतर तो आमचा अपलोडच होत नव्हता. आम्ही म्हटलं की येथे फॉल्ट असेल. एकदा दोनदा तीनदा दर वेनसडे दर संडे संडे आम्ही ट्राय करत होतो. पण आमचे कोणतेही लॉंग व्हिडिओज अपलोडच होत नव्हते आमच्या चॅनलवर. मी खूप ट्राय केलं, काहीच झालं नाही. त्याच्यानंतर मी मार्च आणि 2 मार्चला माझ्या बहिणीच्या बड्डेचा एक शॉर्ट टाकला. शॉर्ट आमचं चालूच होते, त्याचा काही प्रॉब्लेम होता. पण लॉंग व्हिडिओजचा काही प्रॉब्लेम होत होता की जो 20 मिनिटचा व्हिडिओ होता तो जातच नव्हता. खूप वेळा ट्राय केला. एक छोटा व्हिडिओ बनवायचा ट्राय केला 10 मिनिटाचा, तो पण झाला तयार नाही. का ते टेक्निकल इश्यू आला तर काय माहीत नाही, पण ते जायलाच तयार नव्हतं. म्हणून ते एक रिझन आहे. मग चौथा रिझन झाला की मिहिरचे फायनल एक्झाम स्टार्ट झाल्या 1 एप्रिलपासून. ते कधी संपल्या, ते 9th का 10th एप्रिलला संपल्या. म्हणजे याच फ्रायडेला ना, याच फ्रायडेला मी याचे फायनल एक्झाम संपली. आणि तेव्हा मी व्हिडिओ करणार नव्हतेच. जसे एक तुम्हाला व्हिडिओ बनवणं सांगणार होते की आता मी याची फायनल एक्झाम आहे, सो तेव्हा पण मी टाकणार होते. 4th रिझन. असे 4 रिझन आहेत. म्हणून मग मी असं एक 5th रिझन राहील नाही, 4 रिझन असे, हेच 4 रिझन आहेत की फायनल एक्झाम, मग व्हिडिओज अपलोड होत नव्हते. मग मी टाकणार होते व्हिडिओ, पण ते काहीतरी प्रॉब्लेम होऊन ते झाल्यानंतर मिहिरची फायनल एक्झाम. म्हणून मी असं डिसाईड केलं, मी आणि मिहिर आणि आम्ही सगळ्यांनीच, की आम्ही एक शॉर्ट अपलोड करून त्याच्यात असं टाकू की 10 एप्रिलला मी शॉर्ट अपलोड करेन. पण तो पण माझ्याकडनं झाला नाही, कारण की आम्ही 10 एप्रिलला घरीच नव्हतो, बाहेर होतो. सो मी विचार केला की सगळं राहू दे, आपण संडेला सगळा एक व्हिडिओ बनवायचा, सगळं एक्सप्लेन करू की आमचे व्हिडिओ काय येत नव्हते, काय प्रॉब्लेम झाला होता वगैरे वगैरे. सो 10 एप्रिल आमचा व्हिडिओ आला नाही. 10 एप्रिलला काहीतरी काय आजची 12 आज 12 एप्रिल. 10 तारखेला फ्रायडे होता ना. सो तेव्हा मी टाकणं होते, पण तेव्हा झालंच नाही टाकून. मग विचार केला की आपण फायनली असं टाकूया. म्हणजे 10 एप्रिल नंतर डोक्यात क्लिक झालं की अरे 10 एप्रिलला फ्रायडे येतो. मी संडे समजून टाकला होता. बट गाईज, आता सगळं संपलं आहे. मिहिरच्या फायनल एक्झाम संपल्या आहेत, माझ्या फायनल एक्झाम संपल्या आहेत. आणि आता आमचे लॉंग व्हिडिओज पण त्याला लागतात. एक मी काय म्हणतात त्याला, ट्रायल म्हणून एक आमचा एक बिहाइंड द सीन्सचा एक लॉंग व्हिडिओ मी अपलोड केला होता चॅनलवर. आणि तो गेला मी डिलीट करायच्यामुळे तो काही सापडणार नाही. माझा लास्ट व्हिडिओ मला आठवत नाही काय होता, बट आमचा जो काही लास्ट व्हिडिओ होता तोच असणार आहे. आपण आता बघूया कोणता होता, मला खरंच आठवत नाही आहे. मी आता चेक केलं तर शेवटचा व्हिडिओ 2 मार्चला अपलोड केला होता, होलिका दहनवाला. त्याच्यानंतर व्हिडिओज अपलोड केले होते कारण की माझे फायनल एक्झाम लगेच काहीतरी 2-3 दिवसांनी, का मला डेट आठवत नाही आहे, काहीतरी 2-3 दिवसांनी माझी फायनल एक्झाम स्टार्ट होणार होती. सो मी तो एक टाकून असा एक व्हिडिओ बनवणार होते. आणि एवढी घाई गडबड झाली की तो पण व्हिडिओ माझ्याकडनं राहिला, सगळंच राहिलं. आणि मी विचार केला की मी असा व्हिडिओ बनवणारच होता आणि ह्या व्हिडिओ मी सगळं सांगणार होते. सो गाईज, आय होप तुम्हाला रिझन कळलं असेल की माझ्या चॅनलवर व्हिडिओ काय येत नव्हते. सगळी रिझन होती, 4-5 अजून. म्हणजे मी ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स क्लिअर केलेच आहेत.
आणि गाईज आमचे फायनल एक्झाम संपल्यानंतर आमचे व्हिडिओज परत स्टार्ट झाले आहेत. आणि श्रेयाला चॅलेंजचं तर वेडनेसडेला आम्ही एक चॅलेंज करणार आहे. तो चॅलेंज आम्ही आता बघू आणि तो मी प्लॅन करणार आहे मिहीरसाठी. त्याच्यासाठी खूप स्पेशलवाली पनिशमेंट पण आहे. स्वतः सगळे इतर लोक सांगणार कारण की मी म्हणजे एक्झॅक्ट समोर बसला आहे, सगळं ऐकतो आहे, त्याच्यामुळे राहते. आणि जो लाफिंगचा होता व्हिडिओ त्याचा बेसिकली होता ट्राय नॉट टू लाफ, त्याच्यावर मी एकमेकांना जोक सांगणार होतो. तो व्हिडिओ पण आमच्याकडे आहेच, तर त्याचा पण आम्ही एक टाकू. आता तर हे जायला सांगितलं अंगुळ, त्याच्यामुळे तो पण संडेला टाकूया. तर अजून काय 3 नवीन व्हिडिओ टाकू, पण आता व्हिडिओज थांबणार नाही आहेत. व्हिडिओ येत राहणार आहेत. आपलं एवढंच करायचं की आमचे व्हिडिओ एन्जॉय करायचा आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि आपली मोठी फॅमिली बनवायची. आणि काय तुम्ही पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशाचे व्हिडिओज बघायला आवडतील. बेसिकली व्हिडिओची आयडिया सांगा मला. आणि आय होप तुमचा डाऊट पण क्लिअर झाला असेल आणि तुम्हाला रिझन पण मिळालं असेल की का माझे व्हिडिओज येत नव्हते. कारण की 2 मार्चला तर मी व्हिडिओज टाकले नव्हते. पण 2 मार्चला मी माझ्या बहिणीचा बड्डे होता दुहिता, तिच्या बड्डेचं टाकलं होतं. एक 36 सबस्क्रायबर्सचा शॉर्ट टाकला होता. नाही, त्याच्या आधी टाकला होता व्हिडिओ विल बी रिलीज ऑन 10th एप्रिल आणि त्याच्यानंतर टाकला होता थँक्यू सो मच फॉर 36 सबस्क्रायबर्स. सगळं झालं आणि आता मी एक शॉर्ट अपलोड करणार आहे वी आर बॅकवर, तो पण बघा. माझा व्हिडिओ पण एन्जॉय करा. तुमचे काय तुम्हाला जे का आयडियाज असेल चॅलेंजेसचे, व्लॉग्सचे, तर कोणते व्हिडिओज आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा किंवा कम्युनिटी पोस्टवर सांगा. अँड गाईज दॅट्स इट. इफ यू लाईक माय व्हिडिओ मेक शुअर टू लाईक. आय विल सी यू नेक्स्ट व्हिडिओ. देन बाय बाय. भेटूया वेडनेसडेला. व्हिडिओ वगैरे नक्की विसरू नका. बाय.